नमस्कार, मी अमित काळे न्यूज डंकामध्ये आपलं मनापासून स्वागत करतो. नवरात्रीपासून ते दिवाळीपर्यंत या सणासुदीच्या हंगामात देशात वस्तूंची विक्री तब्बल 5.40 लाख कोटी रुपये इतकी झालेली आहे. याच काळात सुमारे 65,000 कोटी रुपयांच्या सेवा ग्राहकांनी खरेदी केल्या. उद्योग क्षेत्रानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ही भारताच्या सणासुदीच्या इतिहासातील आत्तापर्यंतची सर्वात मोठी विक्री ठरलेली आहे. अखिल भारतीय व्यापारी परिसंघ कॅटच्या रिसर्च अँड ट्रेड डेव्हलपमेंट सोसायटीनं जाहीर केलेल्या अहवालानुसार गेल्या वर्षी नवरात्र दिवाळी काळात झालेल्या 4.25 लाख कोटी रुपयांच्या विक्रीच्या तुलनेत यंदाची विक्री 25% जास्त आहे. सर्वेक्षणानुसार या एकूण विक्रीपैकी 85% हिस्सा किरकोळ विक्रीचा आहे. ऑफलाईन बाजारपेठेतसुद्धा मागणी उत्साहवर्धक राहिली. कन्फेक्शनरी, होम डेकोर, बूट, चप्पल, रेडीमेड कपडे, टिकाऊ ग्राहक वस्तू आणि दैनंदिन वापरातील वस्तू या प्रमुख किरकोळ वर्गामध्ये GST दरात झालेल्या कपातीमुळं किंमत स्पर्धा वाढली आणि त्यामुळं ग्राहकांच्या खरेदीत मोठी भर पडली. सर्वेक्षणात सुमारे 72% व्यापाऱ्यांनी सांगितलं की त्यांच्या विक्रीत झालेली वाढ थेट GST कपातीमुळं झालेली आहे. आकडेवारीनुसार दिवाळीच्या वाढलेल्या व्यापारामुळं लॉजिस्टिक, वाहतूक, किरकोळ सहाय्य, पॅकेजिंग आणि डिलिव्हरी अशा क्षेत्रांमध्ये सुमारे 50 लाख लोकांना तात्पुरते रोजगार उपलब्ध झाले. ग्रामीण आणि अर्धशहरी भागातील वाढलेली खरेदी शक्ती एकूण विक्रीत 28% योगदान देत आहे, ज्यावरून देशभरात ग्राहक मागणी मजबूत असल्याचं दिसून येतं. कॅटनं म्हटलं की 2025ची दिवाळी भारतीय किरकोळ आणि व्यापार अर्थव्यवस्थेत एक नवीन मापदंड प्रस्थापित करेल. कॅटनं पुढं असंही सांगितलं, यावर्षीची दिवाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदर्शी नेतृत्वाखाली आत्मनिर्भर भारताच्या निर्मितीमधील एक महत्त्वाचा टप्पा ठरेल. अमेरिकेतील व्हाईट हाऊसमध्ये बुलडोझर आणि क्रेनच्या साहाय्यानं भव्य बॉलरूम उभारण्याचं काम सुरू झालं आहे. हा प्रकल्प अमेरिकन राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशानुसार सुरू झाला असून बॉलरूम 90,000 चौरस फूट क्षेत्रफळात पसरलेली असेल आणि सुमारे 650 लोक तिथं बसू शकतील. ही बॉलरूम मोठ्या समारंभ, बैठका आणि इतर कार्यक्रमांसाठी डिझाईन केलेली आहे. त्यात सोन्याचे झुंबर, गोल्डेड कॉलम्स, चेकड मार्बल फ्लोअर आणि मोठ्या खिडक्या असतील. ट्रम्प यांनी सांगितलं की गेल्या 150 वर्षात अमेरिकेचे प्रत्येक राष्ट्रपती व्हाईट हाऊसमध्ये अशा प्रकारचा बॉलरूम असावा असं स्वप्न बघत आलेले आहेत. बॉलरूम साऊथ गार्डनकडे उघडेल, ज्यामुळे व्हाईट हाऊसचा पारंपरिक निओक्लासिकल शैलीचा सौंदर्य हे टिकून राहील. ईस्ट विंगचे बांधकाम 1902मध्ये झालेलं होतं आणि 1942मध्ये त्याचं शेवटचं नूतनीकरण झालेलं होतं. आता बुलडोझरनं तो भाग उद्ध्वस्त करून नवीन बॉलरूम तयार केली जाते. ट्रम्प यांनी सांगितलं, हा प्रकल्प पूर्णपणे खाजगी निधीवर चालेल आणि त्यांनी तसंच त्यांच्या खाजगी डोनर्सनी यासाठी पैसा दिलेला आहे. 15 वर्षापूर्वी ट्रम्प यांनी हे स्वप्न पाहिलं होतं की व्हाईट हाऊसमध्ये असं भव्य आयोजन केंद्र असावं, जेणेकरून राष्ट्रपती मोठा कार्यक्रम सहजपणे आयोजित करू शकतील. 90,000 चौरस फूट क्षेत्राचा ही बॉलरूम अमेरिकन इतिहासात व्हाईट हाऊसचा विस्तार आणि आधुनिकीकरणाचा एक महत्त्वाचा नमुना म्हणून पाहिला जातो आहे. आता जाऊ आसाममध्ये. आसामचे मुख्यमंत्री हिमंता बिस्वा शर्मा यांनी सांगितलं, राज्यातून 18 घुसखोरांना परत पाठवलं गेलं आहे. त्यांनी ट्विटमध्ये असं लिहिलं, जसं कोहलीचा स्ट्रेट ड्राईव्ह प्रसिद्ध आहे, तसंच आम्ही घुसखोरांना थेट त्यांच्या भागात पुशबॅक करत आहोत. आज सकाळी श्रीभूमीहून असे 18 लोक परत पाठवले गेलेले आहेत. भारत सरकारनं बांगलादेशी घुसखोर आणि रोहिंग्या मुस्लिमांशी सामना करण्यासाठी नवीन रणनीती ही आखलेली आहे. पूर्वीच्या पद्धतीप्रमाणे सीमेजवळ पकडलेले किंवा देशात अवैधपणे राहणारे लोक यांच्याविरोधात FIR नोंदवणं, त्यांना न्यायालयात हजर करणं आणि वर्षानुवर्ष हे प्रकरण चालवणं या प्रक्रियेत जाण्याची आता गरज नाही. आता सुरक्षा दल आणि घुसखोरांना लगेच पकडून विलंब न करता सीमा पार पाठवत आहेत. ऑपरेशन पुश बॅग एप्रिल 2025 पासून सुरू झालं आहे. मुख्यमंत्री शर्मा यांनी सांगितलं, घुसखोरी ही एक मोठी समस्या आहे आणि अशा प्रकरणामध्ये लांबलेली कायदेशीर प्रक्रिया राबवली जाणार नाही. शर्मा यांनी सांगितलं, पूर्वी विदेशी घुसखोरांना पकडून तुरुंगात पाठवलं जात होतं, नंतर न्यायालयात हजर केलं जात होतं. दरवर्षी सुमारे 1,000 ते 1,500 विदेशी पकडले जात असत. पण आता सरकारनं ठरवलं की त्यांना देशात आणलं जाणार नाही, तर सीमेजवळच पकडल्यानंतर थेट बांगलादेशकडं परत पाठवलं जाईल. शर्मा यांच्या म्हणण्यानुसार दरवर्षी सुमारे 5,000 लोक भारतात घुसण्याचा प्रयत्न करतात, पण
पुशबॅक धोरणामुळं ही संख्या लक्षणीयरित्या कमी होईल. जे बांगलादेशी नागरिक भारताच्या अंतर्गत भागात जसं की दिल्ली, मुंबई किंवा इतर शहरात पकडले जातात त्यांना त्रिपुरा, आसाम किंवा पश्चिम बंगालमध्ये आणलं जातं आणि तिथून सीमापार परत बांगलादेशकडे पाठवलं जातं. आता जाऊ उत्तर प्रदेशमध्ये. उत्तर प्रदेशच्या गोंडा इथं 30 वर्षीय नाझिया इस्माईल शेखनं गळफास घेऊन आत्महत्या केली. मृत्यूपूर्वी नाझियानं सोशल मीडियावर 4 मिनिटांचा एक भावनिक व्हिडिओ पोस्ट केलेला आहे. या व्हिडिओत नाझियानं तिच्या मृत्यूसाठी तिच्या नवऱ्याला म्हणजेच इस्माईलला जबाबदार ठरवलेलं आहे. नाझियानं सांगितलं की तिचा नवरा हुंडा आणि घटस्फोटासाठी दबाव टाकत होता. नाझियानं असंही सांगितलं की ती आपल्या नवऱ्यावर प्रेम करत होती आणि नातं तुटू नये अशी तिची इच्छा होती. व्हिडिओत रडत रडत नाझिया म्हणते, मला घटस्फोट नको, एकत्र राहायचं आहे, हा माझा सन्मान आहे. नाझियानं पुढं सांगितलं की ज्या स्त्रियांचं फक्त एकच लग्न होत असतं समाजात त्यांचा सन्मान राहतो, पण ज्या स्त्रियांची 2 किंवा अधिक लग्न होत असतात त्यांना लोक सन्मान देत नाहीत. नाझियाचा निकाह 2022मध्ये सिद्धार्थनगर येथील इस्माईलशी झालेला होता. लग्नानंतर नवरा आणि सासरच्यांनी हुंडा मागण्यावरून तिला त्रास देणं सुरू केलं. नवऱ्याकडून सतत धमक्यांचा त्रास नाझिया सहन करत होती, त्यामुळे तिनं हा निर्णय घेतला. नाझियाच्या कुटुंबाला तिनं निर्दोष ठरवलेलं आहे आणि 1.5 वर्षाच्या बाळाची काळजी घेण्याची विनंतीसुद्धा केली आहे. तिच्या वडिलांच्या तक्रारीनंतर पोलिसांनी नवऱ्याविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त करण्याचा गुन्हा दाखल केलेला आहे. मित्रांनो, या व्हिडिओच्या माध्यमातून मांडण्यात आलेले विषय आपल्याला कसे वाटले याबद्दलची आपली मतं, आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये नोंदवून जरूर कळवा. व्हिडिओ आवडला असल्यास तो लाईक करा, जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनल आठवणीने सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद आणि नमस्कार.